गेली तेव्हा 1975ला बरोबर ना. तर तेव्हा आय वॉज ओनली 4 years old. म्हणजे माझी तिच्याबाबत मेमरी खूप अशी फेडेड आहे म्हणजे असं. पण मला तिचे दोन तीन अशा काही काही गोष्टी आठवत आहेत की वरच्या तिच्या खोलीमध्ये ती असं शी वॉज त्याला डायबेटिक वगैरे होती. शेवटी तिला खूप त्रास व्हायचा. पण मी तिला तिच्याजवळ जाऊन असं बसायचे ती अशी खेळायला मी तिच्या हाताला असं असं खूप असं प्रेस करायची असं करायचं की मला त्याचं फ्लफिंग असं वाटायचं. मग गंमत जायची मी खूप लहान होते तर तेव्हा असं वाटतं की जेव्हा की त्रास असेल की शी वॉज ऑलरेडी इन पेन्स तिची आजारपणामध्ये होती पण ती कधीही तुला असं चिडली ओरडली असं कधीच नाही झालं. शी यूज टू फक्तच म्हणजे असं मला करायची फक्त की तेव्हा आता मला कळतं की अरे आपण एवढ्या बेडिडन ह्याला आपण तेव्हा त्या त्रास दिला असेल तर तिला किती पेनफुल झालं असेल कदाचित ते. आणि सेकंड मेमरी म्हणजे ऑब्व्हियसली शी वॉज नॉट देअर. आणि म्हणजे मला एवढंच कळते की अरे आपले बाबा असे कधी हे होत नाहीत रडत नाहीत. आणि एक सीन मला पूर्ण डोळ्यासमोर आहे की हॉलमध्ये आजीला असं एका लाकडी बेडवरती ठेवलेलं होतं आणि तो बेड माझ्या डोळ्यासमोर आहे. बाबा तिथे कसे बसले होते असे अगदी असे बसले होते तिथे. आणि पूर्ण ती असं मेमरी माझ्या डोळ्यासमोर की म्हणलं की बाबा असे एक बसून रडतात म्हणजे समथिंग इज व्हेरी रॉंग. एवढंच मला कळायचं माझं होतं की काहीतरी खूप माझ्या नंतर मग खूप जणांकडून ऐकलं की बाबांना आईचं खूपच वेळ होतं किंवा त्यांची अटॅचमेंटबद्दल किस्से सगळे नंतर ऐकले. पण ती जी माझी अशी एक इम्पॅक्टफुल मेमरी आहे की अरे हे असं काहीतरी भयंकर झालं आहे आता तेवढंच मला 4 वर्षाच्या मुले कळलं होतं. सो दॅट इज द सेकंड मेमरी. डेफिनेटली शी हॅज माइट हॅव लव्ड द चिल्ड्रन अँड ऑब्व्हियसली द फॅमिली वे टू मच. दॅट्स वाय एवढं सगळं ह्या गोष्टी अशा झाल्या असतात. येस आजी कशी असली पाहिजे त्याचं उदाहरण आहे. आणि त्याच्यासाठी त्याचं जे काही मॉडेल आहे ते म्हणजे शिल्पा. आजीने आपल्या नातीशी कसं वागावं. अरे बापरे, म्हणजे थोडीशी जेलसी कशी वाटत नव्हती असंच वाटतं. ती कायम आजीच्या मांडीवरती आणि ही होती गब्दूल. मला वाटायचं आजीला कधी कधी कळ पण येत असेल कशी तिला कधी उत्तर म्हणत नाही काही नाही. तिला खाली बसू द्यायची नाही अजिबात. आणि माझ्यासाठी म्हणजे आमच्या घरात थोडं असं होतं की स्ट्रिक्ट होतं. लाड केलं म्हणजे मूल वाया जाणार. पण लहानपणापासून एक बघितलं लाड केल्यावर सुद्धा मुलं वाया जात नाही. त्याचं एक उदाहरण मी जगात सगळीकडे शिल्पा माहिती असो नाही तर नसो ते सांगते. पण आजीचे लाड होते ते अबोल होते. ती काही वस्तू देत होती असं नाही, ती काही करत होती असं नाही. पण तिचा म्हणजे आम्हाला आमचे लाड करण्याचं होतं की आम्ही असं बाहेरून पळून आम्ही चौघांची आमच्या जोडी हर्षू शौनक मी आणि सत्तू आम्ही सगळ्यांनी जायचं. खूप दंगा करून यायचा गटागटा. ती म्हणायची अरे पोरा हो गटागटा पाणी पिऊ नका पोटाच्या नळ्या फुगताती असं म्हणायची. त्यांची नगरी भाषा होती त्याची. आजीची भाषा गावंढळ होती एकदम. तशी आपल्यासारखी मराठी नव्हती. फुगताती काय करता असं ते बोलायची ती. पण तिच्या ह्याच्यात खूप प्रेम होतं. आणि तिने सांगितलेलं काय काय अशा अजून स्वामी कधी उभा राहून पाणी पिलं की मला. आणि मी एकदा अशी म्हणजे हे थोडंसं विषयांतर आहे पण मी दुबईच्या एका मोठ्या शेख होता आणि खूप श्रीमंत त्याच्यात म्हणजे बऱ्याच वेळेस आणि मोठा आहे. आणि आम्ही असे उभे होतो त्या सेंटरवरती आता जायला निघणार आणि हा माणूस कुठे गेला बघितलं तो असा बसून पाणी पित होता बरं का. म्हणजे आपली आजी आपल्याला सांगायची आणि ते कधी उभं राहून ते पाणी पित नाहीत बरं. किती श्रीमंत असले तरी ते बसून पाणी पितात. म्हणजे पण मला आजीचं वाटतं की ती एकदम प्रेमळ होती आणि अबोल होती, खूप सहनशील होती. आणि मी तिची कोच होते. म्हणजे आजीच्या नुकतेच दादा आजीचे पण बँकेत नावं लावायला लागलं तर तिला ते नु सु या लिहायचं. म्हणजे आजी 3दा टॉयलेटला जाऊन यायची. आले का बँकवाले आले का ते बँकवाले मग ती टॉयलेटला जाणार. अगं आजी एकदम सोपं आहे. मग ती म्हणायची तूच लिहून टाका. मी आजी लिहिलं तर तुमच्या वेळेस कसं लिहिते ते असंच्या असं लिहिता यावं लागतं बघू ते नंतर म्हणायची. आणि तिथे शेवटी आणि मला पण वाटायचं की आपण तिचं नाव लिहिलं. परंतु ती खूप भोळी होती एकदम. म्हणजे खूपच साधी होती, खूप साधी होती. आणि तिने तर खूप दादांचं दिलेलं दिसलं तरी लोकांना. कारण त्या अशा चौकात बसून साड्या वाटायचे. आजी कोणाला काय भरून देईल कोणाला जाते घरी जाताना घेऊन जा ते अमकं कर. वालीवरती मीनाक्षी चिडली म्हणून तिला काहीतरी आणखीन दे असं ती इतरांचे राग लोक बरोबर सांभाळून किंवा दादांचं काही लोकांवरती रोष होता त्यांच्यासाठी काही करत राहणं असं मी तिला खूप बघितलेलं आहे की हात एकदम तिचा हे होता. म्हणजे दोघांच्या इकडनं मला दिल्याने संपत नसतं हे एक मेसेज प्रचंड मोठा आहे. दिल्याने वाढतं कसं वाटतं माहीत नाही
पण आता माझा तो अनुभव आणखीनच स्ट्रॉंग होत चाललाय दिवसेंदिवस, की हे दुसऱ्यांना फार मोजून मापून देऊच नाही. आता तर आपले फार थोडे दिवस राहिले, त्याच्यामुळे आहे ते काही सगळं आपण वरती तर घेऊन जात नाही. त्याच्यामुळे आता मुक्त असताना हे सगळ्यांचं असं धरलं ना तर खूप मजा आहे. तर मला तर दोघांच्याहीकडनं पण आजी आपल्याला अजून जास्त दिवस पाहिजे होती. इतक्या लवकर आजी गेली असं वाटतं, खूप लवकर निग्लेक्ट झालं तब्येतीचं. आणि तिने थोडंसं हेळसांड पण केली, म्हणजे ते थोडंसं मला वाटतं तिचं हे झालं की डाएट असेल, वेळच्या वेळी औषधं घेणं असेल, किती लवकर इन्शुलिन घ्यायला लागली. अर्थात एवढी स्वतःकडे लक्ष दिलं नाही, स्वतःकडे लक्ष दिलं गेलं नाही. जेवढं पाहिजे तेवढं लक्ष दिलं तशी एवढी आजी काळी नाही. आमची आई सांगते त्याच्यातनंच काही काही गोष्टी जरा माहिती आहेत. पण मला असं वाटतं की अशी आजी प्रत्येकाला असली पाहिजे. असं अशी आजी असली तर आपलं लहानपण छान झालं. हो. नाही, मी सगळ्यांकडून पण ऐकलं आणि मलाही आठवते की मी खूप आजीच्या मांडीत कायम बसलेली असायची. आणि काही कपडे वगैरे आणले आईने तर मी ते घालून म्हणजे नाही मला टोचतंय. मला खूप ते लहानपणापासून असं सिंथेटिक आवडायचं नाही घालायला, की आजी लगेच म्हणायची काढून टाक आणि ते देऊन टाकून दुसरं हिला चांगले कपडे दे गं घालायला मऊ असे ते सांगायची, ते आठवते. आणि तिच्या आजारपणात सुद्धा ना मला तिने भेटायला बोलवले असं 2-3 वेळा की शिल्पाला घेऊन जायचंय असं मला नेल्याचं आठवते. त्या मला वाटतं सारसबागेच्या इथे एक हॉस्पिटल होतं तिथे ती ऍडमिट होती. हा, भावेमध्ये पण आणि जहांगीरमध्ये पण. मला दिलं की तिला बरं वाटलं. हा, असं 2-3 ठिकाणी मी तिला भेटायला गेलेली होते ते. आणि ती गेली तो दिवस पण खूप म्हणजे मला स्पष्ट आठवतोय की ते मी कधीच बघितलेलं नव्हतं. आणि मी इतकी लहान नव्हते की मला न कळलं कसं होतं, मला थोडंफार कळत होतं. तर माझ्या डोळ्यासमोर अगदी क्लिअर आहे की ते अंगणात तिला आंघोळ घातली होती, चादरी धरल्या त्या बाजूला. आणि ते सगळं बघून मला कळलं काय माहित नाही त्या वयामध्ये, पण काहीतरी खूप असं वाईट फिलिंग मला तेव्हा आलं होतं. आणि त्याच्यानंतर मात्र जसं सीमा म्हणते तसं की मी तिला डेफिनेटली मिस केलं असेल, पण असं त्या लाडांचा असं फार काही वाईट परिणाम तर झाला नाही. मी आता आजी झाल्यावर मी तसाच विचार करते. शशांक पण नेहमी म्हणायचं काय ते वळण लावणं वगैरे तुमचं काम आहे, आम्ही लाड करणार आहे. आमच्या दादांचं पण असंच असायचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आजी अशा असतील तर पुढे प्रेम राहतं. बरोबर. आणि मुलाला ते सगळ्या गोष्टीची आवश्यकता असते. अनकंडिशनल प्रेम ही पण एक गरजच आहे माणसाची. तू अमुक केलास तर चांगली, तू तमुक केलंस तर नाही चांगली असं नाही. आता काउन्सिलर सांगतात अनकंडिशनल, तेव्हा ते होतच, म्हणजे आपण अनुभवलेले ते ऍक्च्युली. त्यामुळेच मला असं वाटतं की आपल्या पर्सनॅलिटीज ह्या तशा स्टेबल आणि मला ते वाटतं की ते विलास मामावरचं तिचं ते जास्त प्रेम होतं त्याच्या आधीचा मुलगा गेल्यामुळे. असं आमच्या आईची व्हर्जन आहे, प्रत्येकाची व्हर्जन, की असं लहानपणी खूप आजारी होता त्यामुळे असेल किंवा आणि जास्ती राहणं झालं त्यांच्यामध्ये, हे जास्ती राहिले. बिजू मामा आणि मावशी पुण्याला सहवासामुळे असेल किंवा बाबा तिला सांभाळून पण घ्यायचे असंही ऐकलं की कसं तिला भीती वाटत असेल बिजू त्याचं चांगलं व्हावं सगळं. कारण तसं नाही म्हणलं तरी बाकीचे शिकले, बाकीचे काय करतील त्याचं चांगलं व्हावं. आणि त्याचं चांगलं म्हणजे काय, त्याचं लग्न, त्याची मुलं बाळ हेच चांगली होते. त्यातही पहिली मुलगी झाली आणि ती काय गोंडसच होती. पण तू एवढी पुढे ग्रेट निघशील असं तेव्हा आम्हाला वाटलं नव्हतं. खरंच खूप छान. म्हणजे आजी गेली तेव्हा मी मला 7 वर्षाची होती. तर एक टिपिकल म्हणजे सगळे जहांगीरमध्ये होती आणि तुमच्या सगळ्यांमध्ये मी पोहोचले उशिरा. हो, जहांगीरमध्ये तिला ऍडमिट करतायत, तिला इंजेक्शन देतायत आणि आम्ही जायचो आणि तिथे आम्हाला आईस्क्रीम खायला मिळायचं एक आठवण आहे. किंवा इव्हन ड्रायफ्रुट्स पण ड्रायफ्रुट्स असायचे. काजू आणि हे आणि नाना मामा आम्ही जायचो, आम्हाला जायचंय तिथे. आणि आजी आम्हाला ती म्हणजे असं ते ड्रायफ्रूट दिल्याचं, आईस्क्रीम दिल्याचं आठवतंय. आणि नाना मामा तेव्हा अगदी चिडायचा नाही तर आम्ही त्याला घाबरायचो. जहांगीरमध्ये जर गेलो तर नाना मामा आमचे लाड करतो एवढं माझ्या लक्षात आहे. आणि मला रडल्याचं म्हणजे मी का रडले, कारण आई रडते म्हणून मी रडत होते. तर मला वाटलं आता आई जे करते तेच मला करायचंय म्हणून मी रडते. मला काही कळत नव्हतं मी उशिरा पोहोचले. आम्हाला सकाळी 7. पण आजी खूप लाड करते आजी खूप लाड करते असं आई मला म्हणायची की आजी खूप लाड करते ना तुमच्या शिल्पाचे तुमचे करायचे. आणि मला एक फक्त असं आठवतं की तिची एक पांढरी साडी आहे आणि असं चौकोन काहीतरी असं डिझाईन आहे. आणि अशी ती बसलेली असायची तिथे देवघराच्या तिथे पुढे. आणि आम्ही कधी कधी मांडीवर बसायचो आणि त्या तिथे ती काहीतरी ओट्यावरती काम करत असायची. एवढ्याच काहीतरी आठवण. मला एक थोडासा अभिमान पडेल की माझ्या आजीने कधी स्वयंपाक केला नाही. माझ्या आजीला 3च गोष्टी यायच्या असं मी धरलेले माझ्या मेमरीतलं. एक म्हणजे आजी साबुदाणा खिचडी स्वतः करायची, ती कधी कोणी केलेली मी बघितलं नाही. दुसरं म्हणजे आजीला आम्ही त्याला फार्मसीचं लोणचं म्हणायचो. एक
लिंबाचं छान लोणचं मुंबईत तेव्हा मिळायचं. ते गोड असायचं. उपासाचं लोणचं आजी करायची आठवते. आणि तिसरा पदार्थ मामी ओळख चिवडा नाही. खाली बसून नाही नाही, त्या- अजून एक खास गोष्ट कुठेच मिळत नाही, कवठाची बर्फी. हा, आठवली? कवठाची बर्फी. कवठाची बर्फी ती अशी आजीला चौकोनी खूप वडा कवठाच्या बनवायची. माझ्या दृष्टीने आजी ही 3च पदार्थ करायची नाही, पण आणि चिवडा तशी खाल्ली. कवठाची बर्फी कुठंच खाल्ली नाही. आईने चिवडा सुद्धा खाली घेऊन बसायचा. जायची. चिवडा असेल. खाली बसायची. माझ्या फार डोक्यात आणि मी जर काय इम्पॅक्ट झाला असेल आणि तिच्या, चिवडा तर- तर मला एवढंच माहितीये की आई म्हणजे आजीला अन्नपूर्णा म्हटलं जायचं. आजीला अन्नपूर्णा म्हटलं जायचं आणि ती मुलींना नेहमी देत राहायची. हो, सगळी ती जर बरोबर. घरी आली तर तिला कमी नाही पडलं पाहिजे. म्हणजे माझी जर परिस्थिती चांगली आहे तर त्याच परिस्थितीमध्ये माझ्या मुलींनी राहिलं पाहिजे. मी जर हे खातीये तर माझ्या मुलींनी पण तेच खाल्लं पाहिजे. म्हणून ती आणि आमची आई त्या लाईफचा डिफरन्स होता ना. आणि बाबांना काय असायचं की तिकडनं आणलेलं काही नको असायचं, पण आजीला द्यायचं असायचं. आणि आईला तर आणता त्यामुळे ते यायचं नाही. धान्य, ती पिठं, ते मसाले, नाही, ते सगळं पापड, भांडी लोणची, घ्यायची आवड, भांड्यांची आवड, त्या भांडी. कपड्यांची आवड, हो. जे काय ते सगळं. भयंकर आणि त्यामुळे खरेदीची ते आवड आईने होती. घेतलं. आणि हे तर कांचन करता, हे कुसुम करता, हे मीनाक्षी करता, असं सगळ्यांना घ्यायचं आणि तो बिल घेऊन ते बिल आली की दादा करायचं बिल. दादा म्हणजे एवढं कोणाला घेतलं, मग कुसुमला दिलं, कांचन करता घ्यायचं, त्यांनी तुला सांगितलं होतं नाही पण मी आणलं, मग त्यांना दाखवायचे ते. आणि बाबांना आवडायचं नाही, आईला दाखवतात ते. बाबा म्हणायचे द्या द्या तुम्ही ते करता. मग बाबा असे चिडलेले दाखवलेले दिसायचे. ते एक संवाद होता की बघ आईसाहेबांची खरेदीची भयंकर आवड आणि दादांना अजिबात असं की तू जाऊन आणून आणि तेच माझ्या आईने फॉलो केलं.